शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सचोट विवेक बुद्धीने पार पाडेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अखेर 10 दिवसांनी मुख्यमंत्री पदाचे कोडे सुटलेले आहे. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची प्रस्तावना मांडली. सर्व उपस्थित आमदारांनी याला एकमताने अनुमोदन दिले आणि फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे निश्चित झाले. निकाल जाहीर झाल्यापासून भाजपकडून विविध माध्यमांवरती देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा उच्चार हा सातत्याने होत होता. त्यामुळे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा ही अपेक्षितच होती. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. वयाच्या 44व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. 2019 साली त्यांनी पुन्हा येईल अशी घोषणा देत भाजपला 105 जागांवरती विजय मिळवून दिला. मात्र शिवसेनेने युती तोडल्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध करण्यात अडचण असल्यामुळे 72 तासातच त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा द्यावा लागला आणि सर्वात कमी काळात मुख्यमंत्री राहिल्याची नोंदही त्यांच्या नावे झाली. फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आपली ताकद दाखवत शायरीतून आपले पुनरागमन सुचवलेले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा. त्यांनी स्वतःला अभिमन्यूची उपमा देत विरोधकांनी रचलेल्या चक्रव्यूहातून मार्ग काढण्याची तयारीही दर्शवलेली होती. पुढे 2022 मध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांसह त्यांनी बंडखोरी केली आणि फडणवीसांनी शिंदेबरोबर महायुती सरकार स्थापन केले. त्यानंतर 2023 मध्ये अजित पवार गटाला वेगळे करण्यातही त्यांना यश मिळाले. मी 2 पक्ष फोडून परत आलो असे विधान त्यांनी एका मुलाखतीत देखील केलेले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. 28 पैकी केवळ 9 जागांवरती विजय मिळाल्याने फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती केलेली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावरतीच ठेवली. मात्र गेल्या 6 महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र हा पिंचून काढला. त्यांनी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांवरती दौरा केला. 75हून अधिक त्यांनी प्रचार सभा घेतल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेत आपापसात समन्वयाने संघाची मदत घेतली. महायुतीच्या माध्यमातून यक्ष प्रश्न ठरलेले जागा वाटप आणि उमेदवारी वाटपाचे मुद्दे त्यांनी निकाली काढले. आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या उंबरठ्यावरती फडणवीसांसमोर खातेवाटपाचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरणार आहे. शिंदे गटाच्या खात्याच्या मागण्या आणि अजित पवार गटाचा पाठिंबा यातील समतोल राखणे फडणवीसांसमोर आव्हानात्मक असेल. त्यांच्या भाषणातूनही याचा उल्लेख दिसून आलेला आहे. सर्वांचीच इच्छित उद्दिष्टे पूर्ण होणार नाहीत, परंतु आपण मोठे ध्येय घेऊन राजकारणात आलेलो आहोत. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील तर काही मनाविरुद्ध. तरी आपण व्यापक हितासाठी एकत्र काम करायला हवे असे त्यांनी विधान भवनाच्या भाषणात स्पष्ट केले. फडणवीसांची स्वच्छ प्रतिमा, निर्णयक्षम नेतृत्व आणि विविध राजकीय तडजोडी यामुळे त्यांचे राजकीय स्थान अधिक बळकट झालेले आहे. मराठा आरक्षण, महत्त्वाच्या धोरणांची अंमलबजावणी आणि महायुतीतील सहकार्याची सूत्रे हे त्यांच्या यशस्वी कार्यपद्धतीचे महत्त्वाचे घटक ठरलेले आहे. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नव्या कार्यकाळात राज्याच्या जनतेच्या अपेक्षा आणि महायुतीतील राजकीय समीकरणे समतोल राखणे हे त्यांच्या समोर आव्हान असेल. तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.